श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना समृद्ध, संपन्न आणि उत्तम आरोग्याचं जावो हीच प्रार्थना. आज आपण सर्वजण रामनवमीच्या निमित्ताने संवाद साधतोय. विशेष दिवस आहे आजचा. आज श्रीरामांचा जन्मदिवस आणि आजच्या या पवित्र दिवशीच श्रीरामाचे जे अनन्य भक्त समर्थ रामदास स्वामी यांचा पण जन्म झालेला आहे. म्हणून आज त्यांचा पण श्लोक आपण पठण केला. आणि केवळ तोच दिवस नाही तर दोघांचीही जन्मवेळ देखील दुपारी 2 वाजताची आहे. म्हणजे काय योगायोग आहे बघा. आणि मग आजचा आपल्याला जो श्रीरामाचं जे चरित्र बघायचंय किंवा त्याचे गुणविशेष जे बघायचे आहेत तर ते बघण्यापूर्वी आपण आजच्या ह्या मंगल दिनाची सुरुवात रामनाम नौका या पदाने करूया. आणि संध्याताईंना मी विनंती करते की त्यांनी हे पद म्हणून आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. थँक्यू ताई. ही राम नाम नौका भवसागरी कराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. मदमोह लोभ सुसरी किती डंखिते विषारी. ते दुःख शांत वाचा मांत्रिक राम राया. ते दुःख शांत वाया मांत्रिक राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. सुटले अफाट वारे मन तारु त्यात बिथरे. त्या वादळातुनिया नेईल राम राया. त्या वादळातुनिया नेईल राम राया. भ्रम भोवऱ्यात अडली नौका परी न बुडली. धरुनी सुकाणू हाती
बसलेत राम राया धरुनी सुकाणू हाती. बसलेत राम राया आम्ही सर्व हे प्रवासी जाणार दूर देशी. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. आदेह नाशिवंत जाण्यास ना समर्थ. तारी तारी राम राया दीन दास लागे पाया. तारी तारी राम राया दीन दास लागे पाया. ही राम नाम नौका भवसागरे तराया. ही राम नाम नौका भवसागरे तराया. वा, अतिशय सुरेख असं पद आहे हे. म्हणजे रामाविषयीचा विश्वास आपला वाढतो. खूप छान. म्हणजे तो एक धीर आपल्याला मिळतो की खरंच एवढी संकट आहेत आणि या संकटातून मला रामराया तारून नेईल, हा जो विश्वास यातून मिळतो. इतकं सुंदर पद आहे हे. म्हणजे कार्यक्रमाच्या आधी म्हणावं नंतर म्हणावं ह्यापेक्षा त्यातला भाव इतका सुंदर आहे आणि ताईंनी इतकं भावपूर्ण असं ते म्हटलं की ते प्रत्येकाच्या हृदयात जाऊन पोचलंय. समर्थांचा म्हणजे आपल्या समोर त्यांनी हे जे दैवत ठेवलं त्याच्या मागे समर्थांचा उद्देश हाच आहे की संकटात घाबरून न जाता हा राम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही कुठलीही काळजी न करता, म्हणजे आपलं जे आपल्यातली ही नकारात्मक ऊर्जा आहे की प्रत्येक गोष्टीची काळजी करायची, चिंता करायची, तर ह्यातून आपण बाहेर पडावं याच्यासाठी त्यांनी रामाचं, प्रभू रामाचं आपल्या समोर आदर्श ठेवला. आता हा आदर्श त्यांनी जेव्हा ठेवला तेव्हा आपण जेव्हा त्यांचं चरित्र बघतो तेव्हा त्यांच्या घराण्यामध्ये 24 पिढ्यांपासून ही रामभक्ती आणि सूर्याची उपासना आपल्याला अखंडितपणे चालू असलेली पाहायला मिळते. म्हणजे समर्थांवर या उपासनेचे संस्कार गर्भात असल्यापासूनच झालेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून बालपणापासूनच या दोन्ही उपास्यांची उपासना होते हे आपल्याला पाहायला मिळतं. वयाच्या 8व्या वर्षी प्रभू रामचंद्रांनी त्यांना साक्षात दर्शन दिलेले आणि दर्शन देऊन त्यांनी त्यांना अनुग्रह देखील दिलेला आहे. म्हणजे समर्थांची उपासना किंवा आपल्या दैवतांविषयीची भक्ती किती आहे बघा, तो अनन्य भाव किती आहे बघा. मारुतीरायांनी देखील त्यांना दर्शन दिलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी त्यांना साक्षात दर्शन दिलेलं आहे. म्हणजे भक्तीची कुठली पातळी आपल्याला गाठायची आहे. आणि मी जे मागे म्हटलं की आपण स्थूलात राहून सूक्ष्माचा विचार करतोय, त्याच्यामध्ये पूर्णपणे समरस होणं, पूर्णपणे शरणागत होणं, ही अवस्था अतिशय महत्वाची आहे. तुझ्याशिवाय मला कोणी नाही हा भाव जेव्हा मनामध्ये येईल ना, तेव्हा तो राम आम्हाला दिसेल, तेव्हा आम्हाला तो जाणवेल. आत्ता या जगामध्ये वावरताना आपल्याला कुठेही ते चैतन्य जाणवत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला किती टप्प्यांमधनं जायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण जे म्हणतो ना, सदाचाराने समर्थांनी शिकवण दिलेली आपल्या ग्रंथामधनं. आणि मग रामाचं जेव्हा आपल्या समोर ते आदर्श घालून देतात तेव्हा समर्थ अनेक ठिकाणी त्यांचा गौरव करतात. कारण अनेक गुणांनी मंडित असलेले हे रामराया जे आहेत त्यांचा गौरव दासबोधामध्ये समर्थांनी काय केलाय? ऐशा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा
गुण घ्याव्या श्रीराम, रघुनाथाचा गुण घ्यावा. या शब्दात समर्थ श्रीरामाचा गौरव करतात. आणि ह्या रामाचे अनन्य भक्त असणाऱ्या समर्थांनी कोदंडधारी रामाचा आदर्श समाजासमोर ठेवलाय. सगळ्यात महत्वाचे आहे हे. अन्यायाला प्रतिकार करणारा कोदंडधारी राम, पराक्रमी राम, याचा आदर्श तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीमध्ये परिणामकारक ठरलाच. पण आजही आपण जे एकंदर स्वरूप बघतो ना समाजाचं, तर आपल्यासाठी सुद्धा म्हणजे आजही रामाचा आदर्श आपल्याला परिणामकारक ठरणारा असाच आहे. कारण परिस्थितीमध्ये काहीच फरक नाहीये. अन्याय अत्याचार चालूच आहेत. पण अशा ह्या प्रसंगामध्ये आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणि मग इतरांमध्ये बदल घडवणं हे महत्वाचं आहे. आधी स्वतः तेवढं सक्षम होणं गरजेचं आहे. तरच म्हणजे ती रामाची अनुभूतीच जर नसेल तर नुसतं जे पोकळ पांडित्य म्हणतो आपण तसं होतं. समाजापर्यंत राम पोचवायचा असेल, कारण आज आपण रामाच्या विषयी पण बघतो, म्हणजे आपल्यामध्ये इतकं धाडस वाढलेलं आहे की आपण प्रभू रामचंद्रांविषयी देखील अनेक शंका उपस्थित करतो, अनेक प्रश्न उपस्थित करतो. पण हे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी ज्या वाल्मिकी रामायणामुळे मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडलं, ते कसे आहेत हे समजलं, ते रामायण पूर्ण जाणून घेणं गरजेचं आहे. आता समर्थांच्या वेळचा काळ जर बघितला, त्यांनी जेव्हा हा आदर्श समोर ठेवला, समर्थांच्या काळामध्ये काय झालं होतं, धर्माला ग्लानी आली होती. हिंदूंची देवळं पाडली जात होती, मूर्तींची विटंबना केली जात होती. म्हणजे मी हे मोजके शब्द फक्त सांगते, ते देशस्थितीचं वर्णन मुळात न बघितलं तर अंगावर काटा उभा राहतो. समर्थांनी हे कसं सहन केलं असेल, समर्थांनी या सगळ्याला कसं तोंड दिलं असेल, त्या क्रांतीला त्यांनी जे काही उत्तम स्वरूप दिलं, लोकांची साथ मिळवली, हे सगळं मोठं कार्य त्यांनी कसं केलं असेल, खरंच आश्चर्य वाटतं. कारण मंदिरं पाडली जात होती त्या काळात त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली. बरं, हे मारुती स्थापन करताना देखील दास मारुती होतेच, पण जास्त वीर मारुती, प्रताप मारुती यांची स्थापना केली. कारण मारुतीचा जो रणकर्कश आवेश आहे ना, तो लोकांसमोर येणं गरजेचा होता. आणि तोच आवेश त्यांनी आपल्या प्रबोधनातनं आणि आपल्या वाङ्मयामधनं त्यांनी आपल्यासमोर आणलेला दिसतो. कारण समर्थांच्या कार्यामध्ये स्वधर्माचं विस्मरण झालेली जी लोक होती, त्या लोकांसमोर 33 कोटी देवांना रावणाच्या बंदिवासातनं सोडवणारा असा श्रीराम याचं चरित्र सांगितलं. म्हणजे जो समाज निस्तेज झालेला होता त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केलं. त्यांनी राम मंदिराचा म्हणजे जीर्णोद्धार केला, राम मंदिराची स्थापना केली. या स्थापनेमागे लोकांमधला राम त्यांना जागा करायचा होता. अतिशय महत्वपूर्ण कार्य होतं. कारण सततची होणारी आक्रमणं याच्यामधनं लोकांची मनं मेलेली होती. हाच शब्द त्याच्यासाठी आहे. निस्तेज झाली होती. त्यामुळे स्वतःबद्दल स्वत्व हरवलेला असा हा समाज होता. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करून अन्यायाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहा, हे सांगणारा असा हा प्रभू रामचंद्र, जो आपल्याला निर्भय बलवान होण्याचा संदेश देतो. इतकंच नाही तर बलोपासनेचं महत्व समर्थांनी सांगितलं आणि लोकांकडनं ते करून घेतलं. फक्त करून घेतलं का, तर ते स्वतः रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. अतिशयोक्ती वाटू शकते, पण आजही आपण बघतो, जेव्हा हनुमान जयंती किंवा मकर संक्रांत यावेळेला जेव्हा स्पर्धा होतात सूर्यनमस्कारांच्या, तेव्हा लोक किती सूर्यनमस्कार घालतात. होऊ शकतं, केल्याने होतं आहे रे. समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. ते स्वतः ती गोष्ट आचरणात आणत होते आणि लोकांकडनं ते तसं करवून घेत होते. लोकांसमोर रामाचा आदर्श जेव्हा ते ठेवतात, तेव्हा रामाच्या पराक्रमाची गाथा
या रामायण ग्रंथातनं जी आपल्याला पाहायला मिळते ती लोकांसमोर आणली आणि त्यातला रामाचा, हनुमंताचा जो पराक्रम आहे ना, तो लोकांसमोर मांडला. म्हणजे बघा, केवळ त्याच्यासमोर हात जोडून उभे राहा असं नाही, तर त्याच्यामधनं काय घ्या हे आपल्याला समर्थ या संपूर्ण त्यांच्या रामाचा जे आदर्श समोर ठेवला त्याच्यामधनं, त्यांच्या विचारांमधनं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे धर्मरक्षणासाठी, तसंच लोकहितार्थ ज्यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं, त्या दशरथ नंदन श्रीरामाचं चरित्र जे रामायणामधनं वर्णन केलेलं आहे, त्याचा महिमा खूप वर्णन केलेला आहे रामकथेमध्ये. त्यामध्ये जे त्याच्या गुणांचं वर्णन आहे, रामकथा सगळ्यांनाच माहिती आहे, गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यातला राम जो आजही आम्हाला ऐकावा वाटतो, काय त्याच्यामध्ये विशेष आहे, आजही आम्हाला त्याची ओढ वाटते ना. आज एक दिलासा आहे की खरंच राम नामाचा जप केला तर माझं मन शांत होतं. काय ताकद आहे ह्या दशरथ नंदन रामामध्ये, ह्या आत्मा रामामध्ये. आणि समर्थांनी जाणीवपूर्वक रामाची निवड का केली आहे, काय आहे त्याच्यामध्ये विशेष. नरदेह प्राप्तीनंतर आपल्यातल्या दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसं उच्च कोटीतलं आदर्श जीवन जगू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम आहेत. त्यांच्या या गुणांचं वर्णन रामायणामध्ये बालकांड आणि अयोध्याकांड ही जी 2 कांड येतात, त्याच्यामध्ये त्याच्या ह्या गुणांचं वर्णन आलेलं आहे. किती गुण त्याचे घ्यावेत. म्हणजे रामच असं नाही, रामायणातल्या एकूण ज्या एक सकारात्मक व्यक्तिरेखा आहेत ना, त्या उदात्त आणि सर्वांसाठी आदर्श आहेत. अनेक जीवनमूल्य ह्या सगळेजण आपल्याला शिकवून जातात. म्हणजे रावण जरी बघितला ना, तरी कसं वागू नये हे तो शिकवून जातो. राम आणि रावण म्हटल्यानंतर आजकाल एक फॅशन म्हणूया आपण, की जी नकारात्मक व्यक्ती आहे, ती कशी चांगली होती, ती कशी गुणवान होती आणि राम कसा चुकत होता, ह्याच्यावर वाद घालायचा. पण मला एक गंमत वाटते, असे जे वाद घालणारे आहेत, ते रामनवमी असो किंवा इतर कुठल्याही वेळेला रामाचं चरित्र सांगायला बोलवतात, रावणाचं चरित्र सांगायला नाही. कोणी असं म्हणत नाही, की आज रामनवमीच्या दिवशी येऊन तुम्ही आम्हाला रावण सांगा. इतकंच काय, आपण बघा मुलांची नावं ठेवतो. कोणी रावण नाव ठेवलेलं नाही, दुर्योधन, दुःशासन ठेवलेलं नाही. म्हणजे आम्हाला हे नकोय. आज जेव्हा मी माझ्या नातवांना काही चांगल्या गोष्टी सांगायला जाते, त्यावेळेला मी रावण सांगते का? पहिल्यांदा मी जे पराक्रमी आहेत, रावण पराक्रमी होताच, शंका नाहीच आहे. पण एक नकारात्मक ऊर्जा माणसाचं नुकसान कसं करू शकते. आणि रावणामध्ये अनेक अशा गोष्टी होत्या. पण आज मी माझ्या नातवाला सांगताना रामाचीच गोष्ट सांगते. रामाचं भावांवर कसं प्रेम होतं हे सांगते. कारण मला नेमकं त्यातनं काय टिपायचं हे मला कळतंय. त्यामुळे वादासाठी वाद ठीक आहे, पण प्रत्यक्षात मी काय कृती करते हे महत्वाचं आहे. कारण या रामायणामधनं अनेक गोष्टी आहेत. प्रेम आहे, संयम आहे, सदाचार आहे, इतरांचा आदर करणं, शौर्य, पराक्रम, त्याग, किती गोष्टी सांगायच्या. निरपेक्ष भक्ती कशी करायची शबरीने शिकवलं ना आम्हाला. हनुमंताने शिकवलं ना. असे अनेक आहेत जे निरपेक्ष भक्ती करतात. नातेसंबंध कसे जपायचे, कसे असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज्ञाधारकता. जो गुण आपल्याला आजकाल बघायला मिळत नाही. अशा अनेक गुणांचं दर्शन आपल्याला ह्या महाकाव्यातनं घडतं. खूप काही घेण्यासारखं आहे. आणि या महाकाव्याचा नायक आहे दशरथ नंदन श्रीराम. अत्यंत नम्र. नम्र तर आहेत, पण नित्य शांत. खूप महत्वाचं आहे. नित्य शांत असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि असं हे आदर्श व्यक्तिमत्व या रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
हे जे अयोध्यावासी आहेत ते रामाकडे भावी युवराज या नजरेने बघतात. आणि तरीही रामामध्ये अहंकाराचा लवलेश नाही. सर्वांमध्ये मिसळून जाणं हा त्याचा स्वभाव आहे. लहान मोठं हा भेदभाव त्याच्या मनाला शिवत नाही. हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या योग्यतेचा आहे, असले संकुचित विचार रामाकडे नाही. गुरूंचा सन्मान करणं, ऋषी मुनींना वंदन करणं. बघा, कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ असेल तेव्हा त्यांच्याशी आदरपूर्वक वागायचं, समोर आल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा. ही सहज वृत्ती, ही सहज वृत्ती हवी. आम्हाला कोणी सांगितलं की अरे नमस्कार कर, हा झाला आव. सांगितल्यानंतर आपण जो पटकन नमस्कार करतो तो. पण उत्स्फूर्तपणे हात जोडले जातात, पाया पडलं जातं, हा झाला सहज स्वभाव जो रामांचा आहे. अयोध्येतल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांशी ते अत्यंत आदरपूर्वक वागतात. नम्रता हा गुणच असा आहे की याच्यामध्ये दुसऱ्याचं अस्तित्व, दुसऱ्याचा विचार आणि मूल्य स्वीकारण्याची तयारी असते. हा गुण खूप महत्वाचा आहे. म्हणजे एक आपल्या व्यक्तिमत्वातला मोठा अलंकार म्हणायला हरकत नाही. श्रीरामांच्या मनात इतरांच्या विषयी आदरभाव असल्यामुळे काय होतं, उत्तम संवाद कौशल्य त्यांना लाभलंय. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा सकारात्मक परिणाम समोरच्या व्यक्तींवर होत होता. म्हणजे एक गुण असेल आपल्यामध्ये तर काय काय घडू शकतं. नम्रता हा गुण असा आहे की त्याच्यामुळे अंतरंगामध्ये स्थैर्य आणि शांतता निर्माण होते. आणि श्रीरामांचं आयुष्य जर बघितलं तर अनेक वादळांना त्यांना तोंड द्यायला लागले. पण ही सगळी जी वादळं आहेत, हे सगळे जे प्रसंग आहेत, त्या सगळ्या प्रसंगांना ते शांतपणे सामोरे गेलेले दिसतात. कुठेही त्रागा नाही, आदळआपट नाही, ओरडा-आरडा नाही. ज्या दिवशी राज्याभिषेक होणार त्याच दिवशी वल्कल नेसून शांतपणे वनवास स्वीकारणं सोपी गोष्ट नाही. खूप अवघड आहे हे. आणि ह्या सगळ्या वादळांमध्ये रामाचं मन स्थिर आहे. कुठेही रागाने, उतावळेपणाने त्यांनी निर्णय घेतलेला नाही. नेहमी विवेकाने आणि शांततेनेच त्यांनी त्याचं आचरण पाहायला मिळतं. रामाचा जो मोठेपणा आपण बघतो ना, तो त्याच्या पराक्रमाबरोबरच त्याच्या गुणामध्ये पण त्याचं मोठेपण दडलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला त्याचं चरित्र बघावंसं वाटतं. त्याची वाणी कशी आहे, तर अत्यंत मधुर आणि गोड. आता मधुर वाणी म्हणजे काय? त्याच्या बोलण्याने कुणाचंही मन दुखावलं जात नाही. हे आपल्या बोलण्यातलं महत्वाचं सूत्र आहे बरं का. म्हणजे त्याच्या बोलण्यात इतरांविषयीचा आदरभाव आहे. मगाशी म्हटलं तसं आव नाही, सहजता आहे. सौम्य शब्दात संवाद साधण्याचं कौशल्य त्याला लाभलेलं आहे. सौम्य शब्द, आपण बोलताना कोणते शब्द वापरतो याला अतिशय महत्व आहे. आपले शब्द हे अस्त्र आहेत असं जेव्हा सांगितलं जातं. शब्द हे शस्त्र आहे. मनाला लागणारे शब्द जेव्हा बोलले जातात तेव्हा ते लक्षात राहतात. म्हणजे हे मानवी जीवनाचं एक दुःखद अशी गोष्ट आहे की चांगलं कमी वेळा लक्षात राहतं, पण वाईट गोष्टी जास्त लक्षात राहतात. आणि त्याचाच कोळसा उघडल्यासारखा आपण उगाळत राहतो, की हा शब्द मला बोलला गेला. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. नातेसंबंधांवर परिणाम होतो. बघा, ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेने आपोआपच आपल्यामधला प्रेमभाव आटत जातो की नाही? म्हणजे भक्तीमध्ये प्रेमभाव हवा, नातेसंबंधांमध्ये प्रेमभाव हवा, त्याच्यासाठी ह्या षड्रिपूंपासून दूर राहा सांगितलंय ना. आणि म्हणून मग पहिलं काय, की तुमचं बोलणं, सौम्य शब्द वापरा बोलताना. आणि त्यामुळेच म्हणजे रामाच्या वाणीमध्ये प्रेमभाव ओतप्रोत भरलेला आहे. ह्या सगळ्या सौम्यपणा आहे, आदरभाव आहे. ह्या सगळ्या गुणांमुळे आपोआपच प्रेमभाव
इतरांविषयीचा प्रेमभाव आपोआपच त्याच्यामध्ये येतो. आपलं जे मन आहे ना, ते आपलं मन आणि आपली वाणी याच्यामध्ये अतूट संबंध आहे बरं का. जसं मन असेल तशीच आपली वाणी असते. रामाचं मन शुद्ध आणि शांत आहे, त्यामुळे त्याची वाणी कशी आहे? गोड आणि प्रसन्न आहे. आता वाणी कटू केव्हा होते? तर मनामध्ये जेव्हा राग, मत्सर ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा असतील ना, तेव्हा वाणी आपोआपच कटू होते. रामाच्या मनात या नकारात्मक ऊर्जांना स्थान नाही. निंदा, द्वेष, मत्सर, छलकपट करण्याची त्याची वृत्ती नाही. त्याची वाणी कशी आहे तर जोडणारी आहे, तोडणारी नाही. त्या शब्दातनं माणसं जोडणं ही पण एक कला आहे हं. आणि ही जोडणारी जी वाणी आहे ना त्याची, तर त्याच्यामध्ये मुँह में राम बगल में छुरी असं नाहीये बरं का. मनापासून आहे ते. मनापासून आहे. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्या लक्षात घेण्यासारख्या आहेत. आता बिभीषण रामाला शरण आला. तेव्हा रामाने त्याचा स्वीकार केलाय. त्यांनी आधी काय केलंय? सगळ्यांची मतं विचारून घेतलीत. सगळ्यांनी त्याला रावणाचा भाऊ म्हटल्यावर याचा स्वीकार करावा की नाही? हा पहिला प्रश्न सगळ्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याच्यावर थोडक्यात अविश्वास दाखवलाय. पण प्रभू रामचंद्रांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय. आपल्या बोलण्याने त्यांनी बिभीषणाला आधार दिलाय आणि त्याच्या मनातली भीती घालवली. शत्रूचा भाऊ असून देखील त्याला आपला बनवण्याचं सामर्थ्य श्रीरामांच्या वाणीत आहे. त्यांच्या कृतीत आहे, त्यांच्या आचरणात आहे. आता वाली प्रसंग पण बघा. सुग्रीव आणि वाली यांचा जो प्रसंग आहे, त्यामध्ये वालीवर अन्याय झाला असं म्हणजे पूर्ण रामायण न वाचता असे प्रश्न उपस्थित करणारे खूप आहेत. पण या प्रसंगामध्ये वालीला त्याची चूक कशी होती हे रामांनी समजून दिलेलं मी हे कर्म का केलं? धर्म म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी त्यांनी वालीला समजून सांगितल्या आहेत आणि आपण कुठे चुकलो हे वालीला नेमकं लक्षात आलेलं आहे. आणि या ठिकाणी वालीनी स्वतः आपला अपराध मान्य केलेला आहे. रामांच्या शब्दात इतकी ताकद आहे ना, की अंगदाला त्यांनी सांगितलंय. सुग्रीवावर त्याचा विश्वास नाही, पण त्यांनी अंगदाला सांगितलंय, की राम जे सांगेल तसा तू वाग. इतका विश्वास वालीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे गोंंदवलेकर महाराज म्हणतात ना, गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची निरोप गुरूंचा, मन कोणाचे न दुखवावे. वाणी कशी असायला पाहिजे? रामाचंच वर्णन करतात असं वाटतं. रामचंद्र कधीच कुणाला दुखवत नाहीत. लोकाभिराम हे विशेषण त्यांना सार्थ आहे. म्हणजे लोकांना आनंद देणारा, सर्वांना प्रिय असणारा असा हा लोकाभिराम राम. त्यांनी कधीच लहान-मोठा भेदभाव असा केलाच नाही. म्हणजे बघा, शबरी असो, निषादराज असो, वानर असोत, सर्वांना तो जवळचा वाटतो. राम माझा आहे, हा भाव प्रत्येकाच्या मनात आहे. इतके मोठं व्यक्तिमत्व आहे, पण आपण राम हा एकेरीच उल्लेख करतो की नाही हो? कारण तो मला इतका जवळचा वाटतो, की त्याला आहो-जाहो म्हणावं असं वाटतच नाही. तो माझा आहे, हा भाव प्रत्येकाच्या मनात निर्माण होणं किती महत्वाचं आहे. आता श्रीरामांनी अयोध्येमध्ये राज्य केलं, सगळ्यांना माहिती आहे. किती त्याच्यासाठी त्यांना यातना भोगायला लागल्या हेही माहिती आहे. पण आपल्या गुणांनी लोकांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं. असा हा इतरांना आनंद देणारा लोकाभिराम. म्हणजे आपण अगदी कडेकडेने त्यांचे गुण बघतोय, पण तरी एक वाणीचं महत्व समर्थांनी सांगितलंय ना, "स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे." समर्थ याच तर गुणाचा गौरव करतायत ना.
मनाला या दिशेने वाटचाल करायचं मार्गदर्शन करतायत. कारण जसं मन आहे तसं वाणी आहे आपण बघितलं. त्यामुळे मला ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे. कोमल हृदय असणारे हे प्रभू रामचंद्र लोकांची मनं जपतात. लोकांमध्ये मिसळून त्यांची दुःख जाणून घेतात. त्यांच्या समोर असणाऱ्या समस्या सोडवून त्यांना दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न करतात. किती लोकांची काळजी आहे बघा त्यांना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वृद्धांमध्ये मिसळतात. त्यांचा आदर करतात. त्यांचे विचार जाणून घेतात. वृद्धांबरोबर बसणं, त्यांचा अनुभव आजच्या भाषेत शेअर करणं, खूप काही गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला मिळत असतात. आणि हा संवाद का साधतात? तर या संवादातनं माझ्या अयोध्येतली जनता सुखी आहे का? हे त्यांना जाणून घ्यायचंय. आपल्या पदाचा फक्त ते विचार करत नाहीये. मला युवराज पद मिळणार आहे का? आणि त्याच्यासाठी वडिलांच्या पुढे-पुढे करायचं, अशा गोष्टी रामांनी केलेल्या नाहीयेत. लोकांमध्ये मिसळलेत. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय, त्यांच्याशी बोलल्याशिवाय, त्यांचं आणि आपलं अंतर कमी झाल्याशिवाय आपल्याला त्यांची दुःख कळणार नाहीत, हे प्रभू रामचंद्र जाणून आहेत. म्हणजे लहान वयामध्ये त्यांनी केवढा व्यापक विचार केलाय बघा. श्रीरामांचा आणखीन एक गुण पाहण्यासारखा आहे. ते मितभाषी आहेत. म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकंच बोलतात. पण जे बोलतात ते नेमकं, सत्य आणि परिणामकारक. वायफळ बडबड करत नाही. म्हणजे आपण आपला 24 तासांचा हिशोब ह्याच्याबरोबर करायचा, की आपण किती बोलतो, महत्त्वपूर्ण किती बोलतो, वायफळ किती बोलतो, माझ्या बोलण्याचा परिणाम लोकांवर चांगला होतोय का वाईट होतोय, ह्याचा सुद्धा म्हणजे आपण जो विवेक अभ्यासतोय ना, ह्या बोलण्याच्या बाबतीत सुद्धा आपण हा विवेक जागा ठेवणं गरजेचं आहे. श्रीरामांचा आपल्या वाणीवर पूर्ण संयम आहे आणि आपला मुद्दा ते अतिशय प्रभावीपणे आणि मुद्देसूद पद्धतीने मांडतात. म्हणजे श्रीराम वनात गेल्यानंतर जेव्हा त्यांची आणि भरताची भेट होते, तेव्हा भरत रामाला परत घेऊन जाण्यासाठी खूप आर्जव करतो आणि त्यावेळेला अत्यंत प्रेमाने आणि मोजक्या, नेमक्या शब्दात श्रीरामाने भरताची समजूत घातली आहे. आणि ही समजूत इतक्या छान शब्दात त्यांनी घातली आहे, की भरताचं मन शांत झालंय. भरताने कुठलाही विरोध केला नाही. 14 वर्षासाठी त्यांनी रामाच्या पादुका अयोध्येमध्ये नेलेल्या आहेत आणि त्या रामाचं राज्य म्हणून त्यांनी त्या राज्याचा सांभाळ केला. म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा बघा. 14 वर्ष राज्य सांभाळायचं होतं. एखाद्याने ते लुबाडलं असतं. पण भरत हे चरित्र देखील पाहण्यासारखं आहे. आता ही जी त्या दोघांची भेट होते, या भेटीच्या प्रसंगातनं अजून एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे तार्किक चर्चेमध्ये श्रीरामांना कोणी हरवू शकत नाही. श्रीराम अयोध्येला परत यावेत, यासाठी चित्रकूट पर्वतावर मोठं चर्चासत्र घडलंय. आणि यामध्ये अयोध्येचं मंत्रिमंडळ आहे, महर्षी वसिष्ठ आहेत, भरत आहे. हे मोठ्या चर्चा सत्रामध्ये एका बाजूला ही सगळी मंडळी आहेत आणि एका बाजूला एकटे श्रीराम आहेत. आता भरताला आपला भाऊ कसा आहे माहिती आहे. भरत हे जाणू नये, की दादासमोर रडारड करून काय उपयोग नाही. पण अयोध्येला परत येणं हे तुझं कर्तव्य आहे, हे जर त्याला पटवून देता आलं ना, तर तो नक्की येईल. आणि मग याच्यासाठी भरताने राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, समाजशास्त्र सगळ्याचा उपयोग केलाय. आणि ह्या सगळ्याच्या आधार घेऊन नवीन-नवीन मुद्दे काढून त्यांनी रामांसमोर मांडलेले आहेत, की जेणेकरून आपला मुद्दा दादाला आपल्याला पटवता येईल. पण श्रीरामांनी केवळ भरताचंच नाही, तर महर्षींच्या मुद्द्यांचं देखील खंडन केलेलं आहे. म्हणजे हा सगळा जो प्रसंग मोठा आहे, पण त्या प्रसंगामधनं जर बघितलं, तर प्रभू रामचंद्र अत्यंत श्रेष्ठ वाक्पटुत्व होते, हे दिसून येतं.
मुद्दे कसे मांडायचे, अभ्यासपूर्ण कसे मांडायचे आणि ते पुढच्याच्या गळी नाही उतरवायचे. पटले पाहिजेत ते त्याला. जबरदस्तीने ते गळी उतरवायचे नाहीयेत. हा पण गुण त्यांचा बघायला मिळतो. म्हणजे मोजकं बोलतात, पण जे बोलतात तसंच वागतात. महत्वाचं आहे हा, जे बोलतात तसंच वागतात आणि जे वागतात तेच बोलतात. वायफट बडबड कधी होते? दोन्ही गोष्टी आमच्यात नसतात तेव्हा. आम्हाला नुसतं शब्दांचे बुडबुडे फुलवायचे असतात. पण प्रभू रामचंद्र हे व्यक्तिमत्व कसे आहे? बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असे प्रभू रामचंद्र आहेत. सत्यवचन हा रघुवंशाचा गुणविशेष प्रभू रामचंद्रांमध्ये पूर्णपणे उतरलाय. हरिश्चंद्राची कथा आठवा. स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हरिश्चंद्राने केलेला जो संघर्ष, तो त्या कथेमधनं आपल्याला बघायला मिळतो. कथा या प्रत्येक कथेतनं मला काहीतरी घेण्यासारखं आहे. पुराणातली वांगी पुराणात नाही. हरिश्चंद्राची कथा देखील आम्हाला खूप काही शिकवून जाते. प्रत्येक कथावर एक प्रवचन होऊ शकतं. पण आपण रामाचं गुणवर्णन बघूया, की स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करणारा जो हरिश्चंद्र आहे, त्याच्या वंशात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आपल्या वडिलांचे शब्द खोटे ठरू नयेत, यासाठी प्रभू रामचंद्र प्रयत्नवादी आहेत. कोणत्याही प्रसंगात शांत राहण्याची वृत्ती. बघा, महाराज दशरथांनी मोठा घाट घातलाय रामाच्या राज्याभिषेकाचा. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, पण कैकईच्या 2 वरामुळे सगळं चित्र क्षणात पालटलंय. ज्या दिवशी राज्याभिषेक होणार त्याच दिवशी वल्कल नेसून 14 वर्षाचा वनवास त्यांना स्वीकारायला लागला. परस्पर विरोधी अशा 2 घटना आहेत. पण प्रभू रामचंद्रांचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. व्यापक विचार आहेत. वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चारित्र्याला असत्याचा कलंक लागू नये. बघा केवढा विचार केलाय. त्यांना असत्याचा कलंक लागू नये म्हणून एक तप म्हणून त्यांनी वनवास स्वीकारलाय. म्हणून म्हटलं ना, कुठे आरडाओरडा नाही, आदळ आपट नाही. स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ हा त्यांच्यातला गुण वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे राज्याभिषेक होणार म्हणून आनंदाचा अतिरेक नाही, वाजवीपेक्षा जास्त आनंद नाही. आपल्याला एक पुरस्कार मिळाला तर आम्ही, आता तर WhatsApp माध्यम आहे, इतक्या जणांना पाठवतो, इतक्या जणांना पाठवतो आणि नाही असं मला काही इतकं पुरस्कारांचं नाहीये, असं मानभावीपणे म्हणतो. पण त्याचं इतकं आपण म्हणजे किती जणांना सांगू असं आपल्याला होतं. राज्याभिषेक होणार म्हणून प्रभू रामचंद्रांना वाजवीपेक्षा जास्त आनंद नाही आणि वनवास मिळाला म्हणून दुःख नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये ते हसतमुखच आहेत. तसं पाहिलं तर स्वतःच्या बळावर ते राज्य हिसकावून घेऊ शकत होते की नाही? वास्तविक अयोध्येमधले जे सर्व नागरिक आहेत, ते रामाच्या बाजूनी आहेत. आता लक्ष्मण सावलीसारखाच त्याच्याबरोबर आहे. तो तर म्हणालाच होता, "दादा, बाबांना आपण तुरुंगात टाकूया. तू राज्य कर. सगळे लोकं तुझ्या बाजूनी आहेत." आता अतिशय कठोर शब्दामध्ये लक्ष्मणाने हा जो निर्णय बदलला, त्याची निंदा केलेली आहे. पण श्रीराम कसे त्यावेळेला वडिलांना संकटातनं बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे, असं तो समजतो. वडील आणि मुलाचं नातं कसं असावं हे रामचंद्र आम्हाला दाखवून देतायत. आता इतका बदल घडलेला आहे, की आपल्याला रामायण हे ह्या गुणांमुळे कपोलकल्पितच वाटतं. इतका कोणी कोणाचा आदर करेल का? इतकं कोणी नम्र असेल का? आणि मग आम्ही ढाल काय करतो? आजच्या समाजामध्ये असं वागून चालत नाही. पण नातेसंबंधांमध्ये पण कसं आहे ना, वडीलही तसेच आहे. अख्खं रघुवंशच तसा आहे ना. त्यामुळे आपोआपच तेच संस्कार, तशाच पद्धतीची जडण-घडण
रघुवंशामध्ये कोणालाही राज्याचा लोभ नाहीये. रामाला देखील कशाचाच मोह नाही, लोभ नाही. आधाशीपणा, वकवक या दुर्गुणांना त्याच्याकडे थारा नाही. अतिशय संयमी, पूर्ण समाधानी असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून आपल्याला ते भुरळ घालतं. म्हणजे आज आपण कितीही म्हटलं, की या गुणांचा आजच्या काळात उपयोग नाही, तरी सुद्धा रामाचे गुण ऐकावेसे वाटतात. कारण आम्हाला माहिती आहे त्याचं महत्त्व. आम्हाला माहिती की हे असणं गरजेचं आहे. आता दयाळू ही वृत्ती आहे. प्रभू रामचंद्र अतिशय दयाळू आहे. पाहिजे ना ही वृत्ती आज. पण समर्थांनी सांगितलं तेही लक्षात ठेवायचं. अखंड असावे सावध. सावध राहून आजच्या काळामध्ये आम्हाला हा बदल करायचा आहे. कारण आपल्या परिस्थितीचा फायदा घेणारे अनेक रावण आहेत. पण त्या रावणांवर देखील आपल्याला मात करता आली पाहिजे ना. रामांचं चरित्र आम्ही दर रामनवमीला बघतो. रामकथा आम्हाला माहिती आहे. आम्हाला हे सगळे बदल करत, करत या सगळ्या परिस्थितीवर मात करायची आहे. श्रीरामचंद्र अत्यंत दयाळू आहेत. कोणाबद्दल त्यांच्या मनात राग नाही. सगळ्यांना क्षमा करण्याची त्यांची वृत्ती आहे. माऊलींनी छान शब्द वापरलाय, अनाक्रोशे क्षमा. छान शब्द आहे आणि त्याचा अर्थ पण खूप छान आहे. कोणाबद्दल कुठलाही राग नाही. सहजपणे आणि शांतपणे केलेली क्षमा. म्हणजे आता मी तुला माफ केलंय, पण मनामध्ये राग धरून राहिलेत, त्याला क्षमा म्हणत नाही. म्हणजे रामायणातल्या काही गोष्टी इतक्या मनात घर करून राहतात, की म्हणजे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अयोध्येत जेव्हा रामचंद्र परत आले, तेव्हा त्यांनी पहिली भेट कोणाची घेतली? तर कैकेयी मातेची घेतली. जिच्यामुळे एवढं रामायण घडलं, तिच्याविषयीचा त्यांचा प्रेमभाव तसूभरही कमी झालेला नाही. इतकंच नाही तर चित्रकूट पर्वतावर जेव्हा भरत भेट घडली, त्यावेळेला देखील रामांनी भरत, शत्रुघ्न किंवा इतर जे सगळे आलेले होते, या सगळ्यांना काय सांगितलं? कैकेयी ही माझी माता आहे, असं समजूनच तिची काळजी घ्या. अशी आज्ञाच त्यांनी केलेली आहे. इतकंच काय, रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला बिभीषणाने नकार दिला. तेव्हा रामाने काय सांगितलं? रामाने सांगितलं, मरणाबरोबर माणसाचं वैर देखील संपतं. तू जर हा अग्निसंस्कार करणार नसशील, तर मी तो करेन. कारण तो माझा भाऊच होता. शत्रूविषयी देखील इतके उदात्त विचार फक्त प्रभू रामचंद्रच करू शकतात. आपलं शत्रुत्व हे कायम टिकणारं असतं 7 जन्माचं. पण मृत्यूनंतर शत्रुत्व संपतं, हे रामांनी आम्हाला यातनं शिकवलंय. कोदंडधारी राम. हा कोदंडधारी राम अत्यंत पराक्रमी, बलसंपन्न आहे. पण एक विशेष आहे, की अतिशय बलवान असून देखील त्यांनी त्याचा अहंकार केला नाही किंवा आपल्याकडे खूप ताकद आहे, हे माहिती असून देखील त्यांनी शत्रूला कधी कमी लेखलं नाहीये. धर्मरक्षणासाठी दुर्बलांना त्रास देणारे, गायींना त्रास देणारे, या सगळ्यांच्या रक्षणासाठी प्रभू रामचंद्र कटिबद्ध आहेत. आता जर रामकथा बघितली, तर त्यांच्या हातून पहिला जो वध झाला तो त्राटिकेचा झालाय. म्हणजे एका स्त्रीचा झालाय. आता या ठिकाणी त्राटिकेची कथा सांगून विश्वामित्रांनी रामाला विचारलं, की आता ही ही जी राक्षसी आहे, ती एक स्त्री आहे, तर तू तिचा वध करशील का रे? रामाने तत्परतेने उत्तर दिले, गुरुदेव, गायींना कापणारा, ब्राह्मणांना मारणारा आणि समाजाला त्रास देणारा कोणीही असो, म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, मी त्यांना ठार मारेनच. ज्यांच्यामुळे धर्माचा उच्छेद होतो आणि माझ्या जनतेला त्रास होतो. खूप महत्वाचं आहे, माझ्या जनतेला त्रास होतो, त्याच्या रक्षणाकरता स्त्री असली तरी मी त्राटिकेचा वध करेन. म्हणजे धर्मासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, प्रजेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, साधू संतांच्या रक्षणासाठी
प्रभू रामचंद्रांनी हातामध्ये कोदंड धरलेले आहे. क्षणभरही त्यांनी ते बाजूला केलेलं नाहीये. सतत कोदंड त्यांच्या बरोबर आहे. वनवासामध्ये जाताना देखील त्यांनी हे कोदंड आपल्या हातामध्ये ठेवलेले आहे. म्हणजे त्या कोदंडाविषयीची पण गोष्ट आहे. म्हणजे इतक्या गोष्टी सांगण्याचा मोह होतो, तर मग एवढे अखंड जे गुण आहेत असंख्य, ते कधी सांगणार? पण नुसते आपण ते गुण टिपत चाललोय हां. अत्यंत पराक्रमी असणारे प्रभू रामचंद्र आहेत, पण त्यांनी दुर्बलांवर कधीच शस्त्र उगारलं नाही. पराक्रम गाजवला, पण शत्रूवर अन्याय केला नाही. बलवान आहेत, पण दुर्बलांवर कधी अन्याय केला नाही. कारण आपल्याला असं वाटतं, की बलवान असल्यावर आपण ही ताकद कुणावरही वापरू शकतो. बलवान व्यक्ती दुर्बलांवरच आपलं बळ जास्त वापरताना दिसतात. पण हा बळाचा उपयोग कोणावर, कसा करायचा याचं नेमकं वर्म प्रभू रामचंद्रांना माहिती आहे. आणि त्यामुळे म्हणजे समर्थांच्या काळची परिस्थिती बघितली, की जाळपोळ, लुटालूट, विध्वंसक प्रकार हे पाहायला मिळतात. असलं प्रभू रामचंद्रांच्या ह्या युद्धामध्ये कधीच घडलं नाही. कारण क्रूरता हा दुर्गुणच त्यांच्याकडे नाही ना. त्यांनी रावणाशी युद्ध केलं. पण हे युद्ध पण धर्मयुद्ध होतं. आता त्यामध्ये त्यांनी कपट केलं नाही, अन्याय केला नाही, निर्दयता ही पण केलेली नाही. धर्मयुद्ध केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमागची त्यांची भूमिका, त्यांचा विचार स्पष्ट आहे. पतित पावन असे हे प्रभू रामचंद्र आहेत. पश्चाताप झालेल्या भक्तांना अभय देतात. महर्षी वाल्मिकींचंच उदाहरण घ्या ना. वाल्या कोळी जो वाल्या कोळी होता त्याचा महर्षी वाल्मिकी झालेला आहे. पण हा संगतीने बिघडलेला आहे. संगत अतिशय महत्वाची आहे. कारण कैकेयी पण चांगली आहे, पण ती संगतीने बिघडली आहे. कारण रामाला राज्याभिषेक होणार आहे ऐकल्यानंतर ती इतकी खुश झालेली आहे, आपल्या गळ्यातला हार त्यांनी मंथरेला दिलेला आहे. पण जसं ही मंथरा कान भरत जाते, तसं ह्या कैकेयीची बुद्धी भ्रष्ट झाली. संगतीने बिघडली. तसंच हा जो वाल्या आहे, तो संगतीने बिघडलाय. डाकू बनलाय. अनेक अत्याचार केलेत. गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण या कथेतनं काय घ्यायचंय, की त्याला पश्चाताप झालेला आहे. जेव्हा वास्तव त्याच्या समोर आलं, तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडलेले आहेत. आणि नारद मुनींनी त्याला राम नामाचा जप दिलेला आहे. त्या जपाचा तप केलेला आहे त्यांनी. आपल्या दुर्गुणांविषयी त्याला अतिशय पश्चाताप झालाय. मनापासून पश्चाताप झालाय. त्यांनी जे तप केलं ते मनापासून केलं. जेव्हा हा मनापासून पश्चाताप होतो आणि अंगामध्ये भक्ती भिनते ना, तेव्हा माणसाच्या जीवनात क्रांती घडून येते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महर्षी वाल्मिकी आहेत. त्यांना त्यांनी स्वीकारलंय. अहल्येचं उदाहरण तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे पश्चाताप दग्ध व्यक्तिमत्व आहे. कथा मोठी आहे. त्याच्याविषयी अनेक शंका पण आहेत. पण प्रभू रामचंद्रांनी तिचा स्वीकार केलेला आहे. पाप घडलंय तिच्या हातून. तिने ते मान्यही केलंय. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये तिने हे पाप मान्य केले असंच आहे. आपली चूक पण तिने कबूल केली, पण त्यानंतर तिला पश्चाताप झालाय. आपलं पुढचं आयुष्य तिने फक्त घोर तप केलेलं आहे. श्रीरामांचं नाव घेत, त्या नामस्मरणामध्ये ती राहिलेली आहे. मोठं तप केलेलं आहे. बघा काय ह्या गोष्टीत विशेष मला वाटतो, की रामचंद्रांनी तिचं पाप बघितलं नाही. तर तिने केलेलं तप बघितलं. तिला झालेला पश्चाताप बघितला. वास्तविक अनेक वर्ष ती एकटी त्या वनामध्ये आहे. गौतम ऋषींनी तिला सोडलेलं आहे. आणि अशा ह्या काळामध्ये जर ती पापी, दुराचारीच असती, तर वारंवार काही पापकर्म तिच्याकडनं घडलं असतं. पण तिने जे तप केलंय, ते तप ह्या प्रभू रामचंद्रांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे पंचकन्येमध्ये तिचा उल्लेख केला जातो. अशा या अहिल्याचं तप रामांच्या लक्षात राहिलं, पण आम्ही करंटे, आमच्या लक्षात मात्र त्यांनी केलेलं पापच लक्षात राहिलं. काय घ्यायचं, काय सोडायचं रामचंद्रांच्या
चरित्रामधनं आपल्याला अगदी व्यवस्थित कळतं. म्हणजे ज्यांना आपण केलेल्या कृत्यांचा मनापासनं पश्चाताप होतो आणि असं पाप मी पुन्हा करणार नाही, असं वचन ज्यांनी रामांना दिलेलं आहे, अशा शरणागतांना प्रभू रामचंद्रांनी मनापासून स्वीकारलंय. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपण पाप करतच राहू आणि मग पश्चाताप केल्याचं नाटक करू. प्रभू रामचंद्रांकडे मानसिक तुमचं जे चालतं ना, ते सुद्धा मनामधले विचारांची नोंद देखील तिकडे होतं. म्हणून कायिक वाचिक मानसिक तोप सांगितलेले. अशा शरणागतांना प्रभू रामचंद्रांनी मनापासून स्वीकारले ते सुद्धा. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांचं उत्तम नेतृत्व गुण आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा नेतृत्व गुणामध्ये पुढच्यांच्या गुणांचा पारख करणं, त्याच्या गुणांची पारख करणं, त्याला योग्य ते त्याचं काम देणं आणि त्याच्यातला आत्मविश्वास वाढवणं, त्याच्या गुणांचा विकास करणं, हे नेतृत्व गुणातला हा जो गुण आहे ना, तो प्रभू रामचंद्रांकडे होतं. म्हणजे वाली आणि सुग्रीवाच्या प्रसंगामध्ये वालीचा सुग्रीवाने धसका घेतलेला आहे. आणि त्यामुळे काय होतं, त्याच्या जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्यच तो विसरलाय. कारण तो घाबरलाय. भीती, निर्भयता हा दैवी गुण आहे. त्यामुळे तो भयभीत झाल्यामुळे त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याचा त्याला विसर पडला. रामांनी काय केलं, त्याला त्याच्या गुणांची ओळख करून दिली आहे. त्याच्या सामर्थ्याची त्याला जाणीव करून दिली आहे आणि त्याच्यातला आत्मविश्वास वाढवलाय. उत्तम नेतृत्व गुण असल्यामुळे उत्तम संघटक देखील प्रभू रामचंद्र आहे. युद्ध प्रसंगामध्ये एवढी मोठी सेना घेऊन गेले, मोठा सागरच आहे सेनेचा. हे एवढी सेना घेऊन गेलेले आहेत, ही सगळी सेना अयोध्येची नाही. या युद्धामध्ये अयोध्येतलं कोणी नाहीये बरं का. 14 वर्ष जो वनवास आहे, त्या वनवासामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी लोकं जोडलेली आहेत. आदिवासी आहेत, वंचित समाजातले आहेत, सगळ्यांना जोडून ठेवलेलं आहे. सुग्रीव, गुह ह्या सगळ्यांची सेना त्यांना ह्या कामामध्ये उपयोगी पडलेली आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र एक आदर्श पुत्र, आदर्श बंधू, राजधर्माचं पालन करणारे आदर्श राजा, असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेचं सदैव पालन केले. रामराज्यामध्ये जनहितार्थ या शब्दाला अतिशय महत्व आहे आणि याविषयी सगळे राजे प्रामाणिक पण होते. कुटुंबाला, स्वहिताला दुय्यम स्थान हे राजे देत होते. जनतेचं कल्याण हे महत्वाचं मानलं जात होतं. तेव्हाच्या राजांसाठी पहिलं स्थान जनतेकरता होतं. त्यामुळे प्रजेने जेव्हा सीतेविषयी संशय व्यक्त केला, तेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा रामाने विचार केला नाही. प्रजेसाठी, राजधर्माचं पालन करण्यासाठी आपल्या धर्मपत्नीचा त्यांनी त्याग केलेला आहे. त्यांना देखील किती त्रास झाला असेल या घटनेचा, पण जनतेला महत्व देणं. सांगितलं ना, आपल्याला ह्या सगळ्या कपोलकल्पितच कथा वाटू शकतात, कारण याचा आम्हाला अनुभवच नाहीये. श्रीरामाने धर्माच्या सगळ्या मर्यादा पाळलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम ह्या शब्दामध्ये त्याचा गौरव केला जातो. महर्षी वाल्मिकींची जर रामकथा बघितली, तर ती मानवीय रामकथा आहे. एक पत्नी, एक वचनी, एक वाणी असे हे प्रभू रामचंद्र आहेत, ज्यांनी आपल्या वागण्या बोलण्यातनं एक आदर्श निर्माण केलाय. म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर जे दैवी गुण आहेत, मुद्दामून पुन्हा सांगते, की हे दैवी गुण आपल्यामध्ये पण आहेत. तर ह्या गुणांच्या सहाय्याने मनुष्य उच्च कोटीतलं आदर्श जीवन जगू शकतो. हे रामचंद्रांना दाखवायचंय. हे त्यांना लोकांना सांगायचंय. आपण कायम सामान्य आणि असामान्य असा भेद करत आलो. आणि त्यामुळे आपल्यातलं सामर्थ्य आपल्याला कधीच कळत नाही. आपले गुण आपल्याला कधीच कळत नाही. आणि त्यामुळे आजचा दिवस संपला चला, चला गाडी पुढे चालली. आपल्या गुणांची पारख करून ते जोपासणं, त्याचा विकास करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मग भगवद्गीतेत जे सांगितले 26 दैवी गुण, त्याचा अभ्यास करून ते माझ्यामध्ये आहेत, ते जागृत करणं आणि ते आचरणात आणणं हे अतिशय महत्वाचं आहे. या समर्थांच्या वेळचा जर काळ बघितला, समर्थांनी का रामाला लोकांसमोर आणलं?
तर त्यावेळच्या काळामध्ये धर्मरक्षणासाठी, दुर्जनांपासनं सामान्यांचं रक्षण करण्यासाठी रामाच्या आदर्शाची गरज होती. आणि म्हणूनच समर्थांनी रामाचा पराक्रम समाजाला दाखवला. हनुमंताचा पराक्रम लोकांसमोर आणला. आजच्या काळात पण ह्या दोन्ही दैवतांची का गरज आहे? अन्यायाला विरोध करणारा असा जो प्रभू रामचंद्र आहे. म्हणजे हा आदर्श जेव्हा आहे, तेव्हा रामाचा जप कराच. पण त्याच्याबरोबर अन्याय पण सहन करू नका. अन्यायाला विरोध करा, हे आम्हाला रामांनी जगून दाखवलंय. समाजातला भ्रष्टाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्या सगळ्यांना जर आळा घालायचा असेल, तर हा जो दोघांचा रणकर्कश आवेश आहे, हा आवेश आणि हे सद्गुण, हे दोन्ही जोडीने आहेत बरं का. ह्याचा उपयोग म्हणजे ह्याचा आदर्श आजच्या तरुणांसमोर ठेवणं गरजेचं आहे. आणि हे महत्वाचं त्यांना सांगणं गरजेचं आहे, की तुम्हाला जे बळ प्राप्त झालेलं आहे, त्या बळाचा वापर दुर्बलांवर करू नका. रावण तेच करत होता ना. पण आपल्या बळाचा वापर दुर्बल लोकांवर करू नका. अन्यायाच्या विरोधात त्याचा वापर करणं गरजेचं आहे, हे तरुणांच्या मनामध्ये रुजणं गरजेचं आहे. श्रीरामाचा जप करताना त्याच्या गुणाचं चिंतन, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. त्याच्या गुणांचं चिंतन करून, त्याचं अनुकरण करून आचरणात आणणं ही खरी उपासना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे बळ आपल्याला प्राप्त व्हावं आणि हे बळ आम्हाला द्यावं समर्थांनी, रामानी, याच्यासाठी आपण रामाची प्रार्थना करूया. कल्याणकरी रामराया ही प्रार्थना म्हणूया आणि आपला हा विषय या ठिकाणी संपूया. खूप धावता आढावा रामचंद्रांच्या गुणांचा घेतलेला आहे. पण नेमकं काय ते टिपून आपण आपल्यामध्ये ते आणायचा प्रयत्न करूया. हीच आमची उपासना असेल आणि हेच आमचं समर्थांना सांगणं असेल. हे रामरायाची पद पद सुरुवातीला म्हणून आपण त्यांचा आशीर्वाद घेतलाय. एक बळ आपण प्राप्त करून घेतलं. विश्वास मनामध्ये निर्माण केला. आता हे बळ असंच कायम टिकवून राहावं याच्यासाठी आपण रामाची प्रार्थना करूया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. अपराधी जन सुकतची गेले, सुकतची गेले. अपराधी जन सुकतची गेले, सुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया.
कोठे जावे काय करावे, काय करावे, कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ.